ही जमीन विकण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. मी सुद्धा तोच विचार करत होतो, पण जमीन विकायची म्हणजे अगं कोण आहे? ब्रोकरचा फोन आहे. हॅलो, हां बोला. हां साहेब, तुमची जमीन विकली जाईल, पण एवढं घाईने होणार नाही हो. थोडा वेळ जाईल. अहो असं काय करताय तुम्ही? काय जरा आम्हाला घाई होती जमीन विकायची. म्हणजे ना आमच्या मुलीचं लग्न आहे हो, त्यामुळे आम्हाला पैशांची गरज आहे. जरा लवकर झालं तर बघा ना. बरं बरं ठीक आहे, थँक्यू. हां काय हो? लक्ष्मी, ब्रोकर म्हणतोय की जमीन लवकर विकली जाणार नाही, त्याला काही दिवस लागतील. अरे देवा, लग्न तर अगदी तोंडावर आहे. मग पैसे कसे उभे करणार आपण? आता एकच मार्ग आहे, आपल्याला कर्ज काढावं लागलं. हो, कर्ज तर काढावंच लागेल. आणि मला ना महाराष्ट्राच्या बाहेर लग्न करायचंय. जयंत सर, ते साऊथच्या बीचवर वगैरे जाऊन आपण मस्त डेस्टिनेशन वेडिंग करूया. हो चालेल मला, म्हणजे आपण थीम वेडिंग करू. चालेल ना तुम्हाला? अगं जानू, बस बस बस, किती मस्करी करशील आई बाबांची. आई बाबा, अहो जानू मस्करी करते तुमची, आणि तुम्ही पण काय तिला सिरियसली घेताय? तुम्ही पण फसलात. देवा. जानू, आणि जयंतराव काय हो, तुम्ही पण तिच्या मस्करीत सामील झालात? सॉरी, पण जोक्स अपार्ट, आम्ही आमच्या लग्नाबाबतीत एक डिसिजन घेतलाय. म्हणजे आम्हा दोघांनाही आमचं लग्न खूप साध्या पद्धतीने करायचंय. जर खर्चाचा भार आमच्यावर पडेल म्हणून तुम्ही हे करत असाल, जर असं नाही बाबा, लग्न हा आमच्या आयुष्यातला प्रेशियस मोमेंट आहे, आणि तो मला आपल्या लोकांबरोबर सेलिब्रेट करायचा आहे. म्हणजे लग्नात लाखो रुपये खर्च करणं किंवा त्याचा एक इव्हेंट बनवणं, हे सगळं करण्यापेक्षा ना ते पैसे एका अनाथ आश्रमात डोनेट करायला मला आवडते. आफ्टर ऑल माझ्या आयुष्याची सुरुवात पण तिथूनच झाली होती. किती सुंदर विचार आहेत तुमचे जयंतराव. खरंच तुमचं खूप कौतुक वाटतंय. हो ना? हं? मग आता लोनचा विचार तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. जयंत सर, जशी तुमची इच्छा आहे तसंच अगदी साधेपणानं आपण लग्न करूया, पण त्याचा जो काही खर्च येईल तो मात्र मी करेन. हो हो, आता काही म्हणायचं नाही तुम्ही. ठीक आहे बाबा, मी जान्हवीच्या लग्नाबाबतीत तुमच्याही काही एक्सपेक्टेशन असतीलच, सो मलाही मान्य आहे. चला मग लग्नाची तयारी करायला घेऊ. जानू, खरंच भाग्यवान आहेस तू. असा जोडीदार लाभतोय तुला. आई, अगं फक्त मीच नाही, जयंत सर सुद्धा नशीबवान आहेत, कारण त्यांना माझ्यासारखी लाईफ पार्टनर मिळणार आहे. हो, जयंत तर जरा जास्तच लकी आहे. मग तर झालं. हो, मग आत्ता गेलीस ना तर कायमची जा. परत तोंड दाखवायला येऊ नकोस इकडे. चल जिक. चालेल मला, निदान तिथे मला माणसांसारखी वागणूक तरी मिळते, नाहीतर इथे. मग काय इथे तुला जनावरासारखी वागणूक मिळते, माणसासारखी मिळत नाही. उगाच माझा अपमान करू नको, कळलं ना? हो, ज्यांना मानच नाही त्यांचा कसला आलाय अपमान? जो माणूस घरच्यांचा आदर करत नाही त्याला कसला आलाय हो मान? लग्न झाल्या दिवसापासून ना सतत मला एकच गोष्ट ऐकवता की मी तुमच्यावर कशी अवलंबून आहे, मला जगाचं ज्ञान नाहीये, मी पैसे कमवत नाही. हे ऐकून ऐकून ना कान किटले माझे. म्हणून आईंसोबत ना पिठाचा व्यवसाय सुरू केला मी. तर तेही तुम्हाला आवडलं नाही का? तर मी स्वतःच्या पायावर उभी राहिले, पैसे कमवायला लागले, तुमच्यावर अवलंबून न राहता मी स्वतंत्र जगू लागले. याचा त्रास व्हायला लागला ना तुम्हाला, आणि उरली सुरली घरातली तुमची किंमत संपेल अशी भीती वाटायला लागली ना. केणा, तोंड सांभाळून बोल. का ओरडताय आता? खरं बोलतेय तर माझं तोंड बंद करताय तुम्ही? नाही, या घरात माझी किंमत नाहीच आहे हे माहितीये मला. हो, पण ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय त्यांची तरी किंमत करा. सतत त्यांना घालून पाडून बोलणं, त्यांचा अपमान करणं, कधी चूक लाभू दिलं नाही तर तुम्ही त्यांना. कधीतरी विचार करा, शांत बसून विचार करा की कसं वागता तुम्ही त्यांच्याशी. सतत पैसे, हिशोब, स्वार्थाचा विचार, सगळं हेच चालू असतं तुमचं. नेहमी स्वतःचा खोटा इगो जपत आलाय तुम्ही. स्वतःच्या आयुष्यात तुम्हाला काहीच मोठं करता आलं नाही ना, त्यामुळे माझ्यावर ओरडताय तुम्ही आणि त्यालाच पुरुषार्थ समजता, हो ना?
अहो कधी कधी लाज वाटते मला तुमची, आणि मला सतत ना एक भीती वाटते की तुमचं हे असं वागणं बघून ना वरद पण तुमच्यासारखाच होईल एक दिवस. वीणा गप्प बस. का थांबवलात हात? मारायचंय तुम्हाला मला? मारा ना मग. आजपर्यंत फक्त बोलतच होतात तुम्ही, आज हात उगारलात ना, मग माराच, मारा एकदाच. तू तू काय करतोयस इकडे? जानवी ऐक ना अगं, मी मगासपासून तुला कॉल करायचा प्रयत्न करतोय, फोनच लागत नाहीये. तसंही नशिबाने आता एकटी भेटलीस, नाहीतर तसंही आता घरी जाताना सुद्धा जयंतच्याच गाडीने जातेस. लग्न होणार आहे माझं त्यांच्याशी, तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही जानवी, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त बोलायचं होतं ग तुझ्याशी. लकीली तू आता दिसलीस म्हणून गडबडीने आलो तुझ्याजवळ, एवढंच. बरं ते सगळं सोड, मला सांग फोनचं काय झालंय तुझ्या? कॉल का लागत नाहीये? बंद पडलाय का? ऐक ना विश्व, तुझ्या फोनवरून आता माझा कॉल कधीच लागणार नाही, कारण मी तुझा नंबर ब्लॉक केलाय. तुमच्यासारख्या पुरुषाकडून अजून काय अपेक्षा करणार मी? याआधी अंगावर हात उचललात ना, तेव्हा आई होत्या हात धरून समजवायला. तिथे बाबांचा धाक तरी होता तुम्हाला. मी जर इथे राहिले ना, तर तुम्ही मला असंच वागवत राहाल. ज्या घरात मला मान नाही ना, तसल्या घरात एक क्षणही थांबायची इच्छा नाही मला आता. चल जा, निघून जा, गेट आउट. इकडे ये दरवाजा. त्याला कुठे घेऊन चाललीयस? वरद, त्याला कुठे घेऊन चाललीयस? तो कुठेही जाणार नाही. माझा मुलगा आहे तो माझ्यासोबत येणार आहे. बरं, अजिबात तुझ्यासोबत जाणार नाही. नाही म्हटलं ना. मी पण जन्म दिलाय त्याला, तो माझ्यासोबतच येणार आहे. अजिबात नाही, त्याला घेऊन जायचं नाही म्हटलं ना. मी जाणार आहे तर मी पण त्याला सोबत घेऊन जाणार आहे. सोडा त्याला. काय करताय? लागताय त्याला, हात सोडा त्याचा. थांबा. आई तू जा, मी थांबतो इथे. काय झालं वरद? आई आवडत नाहीये का तुला? का मी बाबांवर ओरडले म्हणून चिडलायस का माझ्यावर? नाही आई, पण बाबांसाठी वाईट वाटतं. आपण दोघेही गेलो तर बाबा एकटे पडतील. तिकडे तुझ्याबरोबर आजी आजोबा सगळे असतील, पण बाबांचं काय? शिक. ते कसेही असले ना, तरी तू नेहमी त्यांना समजून घेतेस, ॲडजस्ट करतेस. तसंच मी पण करेन. मी थांबतो त्यांच्याबरोबर. आई तू जा, मी पुसेन ते. जा जा, नको येऊस कधी.